नमस्कार. चला, आज एका खूप सुंदर आणि मनाला स्पर्श करणाऱ्या कथेबद्दल बोलूया. ही गोष्ट आहे दोन किनाऱ्यांची. दोन अशा व्यक्तींची जे स्वभावाने पूर्णपणे वेगळे आहेत, पण जेव्हा ते एकत्र येतात तेव्हा एक अपूर्ण गोष्ट पूर्ण होते. ह्या एका वाक्यातच खरं तर ह्या संपूर्ण कथेचं सार दडलेलं आहे. विचार करा ना, एखादा माणूस समुद्रासारखा अथांग, खोल, पण त्याच्या मनातल्या भावना, त्याच्या लाटा त्यांना किनाऱ्यापर्यंत यायलाच भीती वाटते. ही गोष्ट अशाच एका माणसाची आहे. चला, त्याच्या या प्रवासाचा भाग होऊया. तर या कथेची सुरुवात होते मानसीच्या नजरेतून. तिच्यासाठी म्हणजे लग्नानंतर अवघ्या काही महिन्यात सुहासमध्ये जो बदल झाला होता ना, तो एखाद्या चमत्कारापेक्षा कमी नव्हता. म्हणजे तुम्ही विचार करा, जो माणूस आधी स्वतःच्याच घरात बोलायला इतका संकोच करायचा, तोच सुहास आता जगाच्या नकाशावर आपली पावलं उमटवायला निघाला होता. किती मोठा आणि आश्चर्यकारक बदल होता हा, नाही का? आता कल्पना करा, एक विमान ढगांच्यावरून अगदी शांतपणे उडतंय आणि खिडकीबाहेर पसरलेल्या त्या निळ्या शार आकाशाकडे पाहताना सुहासच्या चेहऱ्यावर आता कुठल्याही जबाबदारीचं ओझं नाहीये, तर एक लहान मुलासारखा अगदी निरागस आनंद आहे. हो, तो बालसुलभ आनंद. आणि तो आला होता त्याच्या डायरीतल्या एका नव्या टिकमार्कमुळे. युरोप ट्रिप. हे फक्त प्रवासाचं नाव नव्हतं, तर त्याच्या त्या नव्या, मोकळ्या आयुष्याची जणू ती पहिली साक्ष होती. आणि मग तो हळूवारपणे मानसीचा हात हातात घेतो आणि म्हणतो, मानसी, माहितीये, इतकी वर्ष मी फक्त स्वप्नात उडत होतो, पण आज पहिल्यांदा मला वाटतंय की माझे पंख खरोखर उघडले आहेत. मी लोकांचा विचार करणं सोडलं नाहीये, पण स्वतःचा विचार करायला मी तुझ्यामुळे शिकलो. किती प्रामाणिक आणि सुंदर कबुली होती ही. आणि हो, इथे एक गोष्ट समजून घेणं महत्त्वाचं आहे. सुहासचा स्वभाव नाही बदलला, तो काही एक्स्ट्रोवर्ट नाही झाला, तो मुक्त झाला होता. त्या सगळ्या बंधनांमधून, त्या विचारांच्या ओझ्यातून स्वतंत्र. आणि म्हणूनच तर तो आता अनोळखी लोकांशीही इतक्या सहजपणे हसून बोलत होता. सुहास तर मुक्त झाला होता, पण त्याच्या या बदललेल्या रूपाकडे पाहून मानसीच्या मनात काय सुरू होतं? तिच्यासाठी तो क्षण किती खास होता, नाही का? ती हळूच त्याच्या खांद्यावर डोकं ठेवते आणि नकळत तिच्या मनात काही ओळी उमटतात. दोन किनारे एका वळणावर हळूवारपणे भेटले होते, पण आता स्वप्नांचा प्रवास सुरू झाला होता. ते मिटलेले पंख आता आभाळ कवेत घेतात, नव्या दिशांना साथ घालतात आणि तुझ्या माझ्या जगाकडे नेतात. आणि सगळ्यात मोठा बदल त्याच्यात आतून झाला होता. तो आता नशिबाला दोष देत नव्हता, तर आपल्या प्रामाणिकपणाचं, आपल्या कष्टाचं फळ मोठ्या आनंदाने स्वीकारत होता. त्याच्या त्या गंभीर चेहऱ्याच्या मागे जो एक उत्साही, आनंदी सुहास लपला होता ना, तो आता हळूहळू बाहेर येत होता. आणि जणू काही त्यांच्या या नव्या आयुष्याची ग्वाही देण्यासाठीच खिडकीबाहेर सुंदर सूर्योदय होत होता. लोक म्हणतात की दोन किनारे कधीही एकत्र येत नाहीत, पण इथे तर ते फक्त भेटले नव्हते, तर एका नव्या क्षितिजावर एकत्र विरघळून जात होते. आता आपण येतोय या कथेच्या सगळ्यात भावनिक, सगळ्यात महत्त्वाच्या क्षणाकडे. विमान आता ढगांच्या त्या पांढऱ्या शुभ्र समुद्रात शिरलं होतं. सुहासने मानसीचा हात आपल्या दोन्ही हातात घेतला आणि त्याच्या डोळ्यांतून तिच्याबद्दलची कृतज्ञता जणू ओसंडून वाहत होती. आणि मग तो ते शब्द बोलतो जे या कथेचा जणू आत्माच आहेत. तो म्हणतो, मानसी, आजपर्यंत माझं आयुष्य म्हणजे एक कधी न संपणारं गुंतागुंतीचं वाक्य होतं, पण आज मला कळलं की माझ्या त्या आयुष्याच्या वाक्याचा पूर्णविराम तू आहेस. मानसीसाठी तो पूर्णविराम म्हणजे शेवट नव्हता. तो होता एका जुन्या वेदनेचा अंत आणि एका सुंदर, परिपूर्ण आयुष्याची खात्री. त्या एका क्षणी ते दोन किनारे खऱ्या अर्थाने एकाच क्षितिजावर विरघळून एक झाले होते. पण प्रश्न हा आहे की ते या सुंदर क्षणापर्यंत पोहोचले तरी कसे? म्हणजे मुळात हे दोघे इतके वेगळे होते तरी कसे? चला, जरा कथेच्या सुरुवातीला जाऊन हे समजून घेऊया. तर हे आहेत ते दोन किनारे. एकीकडे आहे सुहास, यशस्वी आहे, पण लोक काय म्हणतील या एका भीतीने त्याने स्वतःचेच पंख छाटून घेतले होते. आणि दुसरीकडे आहे मानसी, जणू चैतन्याचा झराच, जी प्रत्येक संकटातही हसण्याचं कारण शोधून काढते. आणि जेव्हा हे दोन पूर्णपणे विरुद्ध स्वभावाचे किनारे अरेंज मॅरेजमुळे एकत्र येतात, तेव्हा त्यांच्या प्रवासाला खरी सुरुवात होते. ही फक्त लग्नाची गोष्ट नाहीये, ते एका हरवलेल्या माणसाने स्वतःला पुन्हा शोधण्याची ही गोष्ट आहे. आणि हेच आपल्याला कथेच्या मूळ प्रश्नाकडे घेऊन येतं, त्या एका अपूर्ण पूर्ततेच्या संकल्पनेकडे. आणि म्हणूनच मूळ स्रोत आपल्याला या प्रश्नावर आणून सोडतो की मानसीच्या सोबतीने सुहासला खरोखरच त्याच्या आयुष्याचा तो पूर्णविराम मिळेल का?
तो एक क्षण जिथे त्याचे सगळे प्रश्न संपतील आणि त्याला खरं समाधान, खरं पूर्णत्व मिळेल, या प्रश्नावर विचार करायला लावणारी ही खरंच एक खूप सुंदर आणि मनाला भिडणारी गोष्ट आहे.